अगं बाई 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 बाई, किती ह्या शाळा, किती हे कॉलेज, किती ह्या संस्था आणि कितीतरी कारखाने. बापरे, अहो वाटलं नव्हतं येवलेशा रोपट्याचा एवढा मोठा वटवृक्ष होईल म्हणून. बघा, मुली इंजिनियर झाल्या, डॉक्टर झाल्या आणि आता तर अंतराळात सुद्धा मुलींनी भरारी मारलेली आहे. आणि आमचा शेतकरी दादा त्याने तर हरित क्रांती केली, धवल क्रांती केली आणि आता आपल्या शेतामध्ये तो यंत्राद्वारे मोठं उत्पादन घेत आहे ना खरं? अगं बाई, या मुली कुठे चालल्या बरं? अगं मुलींनो, या ग जरा इकडे. माझ्या म्हातारीचं काही काम नाही तुमच्याकडे. थोडंसं बोलायचं होतं, हितकूच साधायचं होतं तुमच्याशी मला. ओळखलं मला? मी सावित्री ज्योतिराव फुले. ज्योतिरावांना तर तुम्ही ओळखतच असाल. मी त्यांना लाडाने शेठजी म्हणायचे. ओळखलं ना? नाही ओळखलं. हु इज दॅट ओल्ड मॅन? अरे, भिडेवाड्यात त्यांनी पहिली शाळा काढली आणि तुम्ही विसरले त्यांना? नाही ना? मुलींनो, आपण त्यांना विसरून कसं चालेल? चालल्या वाटतं. यांना बहुतेक कॉलेजमध्ये जायला वेळ होऊन राहिला आहे. अरे, त्या महिला दिसत आहेत. या कोण? आरतीची ताटं हातात, एका हातात मोबाईल. चूल आणि मूल यापासून या दूर गेलेल्या दिसतात, शिकल्या सवरल्या दिसत आहेत. अगं हे बायांनो, या जरा इकडे या. माझं काही म्हातारीचं काम नाही तुमच्याकडे. मला थोडंसं ना तुमच्याशी बोलायचं होतं, थोडा संवाद साधायचा होता. ओळखलं मला? मी सावित्री ज्योतिराव फुले, नायगावच्या नेवासे पाटलांची कन्या आणि गोविंदराव फुले यांची सून. आमचे ज्योतिराव अभ्यासात फार हुशार. ओहो, वयाच्या माझ्या 9व्या वर्षीच माझं लग्न झालं आणि ज्योतिराव होते तेव्हा 13 वर्षाचे. अतिशय हुशार. त्यांनी मला लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं आणि समाजातील मुलींना सुद्धा लिहायला वाचायला मला शिकवलं आणि मी त्यांना शिकवलं. ज्योतिबा म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून आपण शिकलो पाहिजे आणि शिकलो तरच आपला उद्धार होणार आहे. बरोबर आहे ना हे? अगं बाई, याही चालल्या. यांना बहुतेक वटसावित्रीच्या पूजेला वेळ होऊन राहिला वाटतं. बघितलं शेठजी? असं असतं. एकदा का माणूस अमर झाला ना की त्याच्या दंतकथा होतात आणि आपल्याला विसरून जातात. पण मला वाटतं बरंच झालं शेठजी, ते आता आपल्या सगळ्यांना विसरले. पण शेठजी, तुम्ही असतात ना, खूप आनंद झाला असता. ओ, काळीज भरून येतं, इथली सुख समृद्धी ऐश्वर्य पाहिलं की. चला, मी सुद्धा येते. ए, कुठे चाललीस तू? कोण ग तू? मी क्रांती. क्रांती म्हणजे परिवर्तन. तू कुठे निघालीस? चल माझ्यासोबत महाराष्ट्रात. दाखवते तुला. बघ तुझे विद्यार्थी, बघ तुझ्या महिला, बघ तुझे शिक्षक. काय झालं? अगं चल ना माझ्यासोबत, दाखवते ना तुला ही परिस्थिती कशी येते. अगं मूठभर स्त्रिया झाल्या आहेत फक्त मुक्त आणि रिटायर्ड सुद्धा, आणि बाकीच्या ज्या सर्वसामान्य स्त्रियांचं काय? चूल आणि या मूल यापासून होत नाही त्या मुक्त. द्रौपदीचं होत आहे वस्त्रहरण आणि सीतेसारख्या महिलांचं सुद्धा त्यांच्यावर केला जातो आहे सामूहिक बलात्कार. आणि आमचा शेतकरी दादा सुद्धा करतो आहेत आमचा आत्महत्या. काय हो शेठजी, तुम्ही म्हणाले होते
की ह्या शेतकऱ्याला आपण आपल्या ह्या बळीराजाला विलायतेला पाठवू आणि विलायतेला हा शिकून आल्यानंतर चांगला शिकेल, सवरेल आणि आपल्या भारतामध्ये आल्यानंतर तो चांगला तंत्रज्ञानाने युक्त शेती करेल. अहो, पण आता तुम्हाला या भारतामध्येच विलायत आलेली दिसते. मंत्रिमंडळात एवढे लोक शिकलेले आहेत, पण कशाचं काय? बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात. वीज आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर वीज नाही. आमचा शेतकरी दादा आत्महत्या करतो आहे. बघा शेठजी, तुम्ही सांगितला होता सत्यशोधक धर्म, पण सगळीकडे दिसत आहेत मला असत्य, असत्याचे संप्रदाय. गोळवलकर, सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले, आंबेडकर यांना केलं आहे एका चौकटीमध्ये आपण बंदिस्त. कसं काय जमणार बरं हे? बघा शेठजी, काय करायचं? ए बाई क्रांती, काय करायचं? बघा, या क्रांतीमध्ये दिसतो आहे मला एक कवडसा. क्रांतीमध्ये दिसतो आहे मला एक कवडसा. क्रांती म्हणजे परिवर्तन. चला माझ्या रस्त्याने, तुम्हीही माझ्या सोबत चला, माझ्या हातात हात धरून चला. ह्या क्रांतीची मशाल हाती, ह्या क्रांतीची मशाल हाती, कारण आपल्यालाच घडवायच्या आहेत ह्या शिक्षणाच्या ज्योती, ह्या शिक्षणाच्या ज्योती. तुमच्यातच दिसत आहे मला, तुमच्यातच दिसत आहे मला महाराज शिवाजी. तुम्हीच आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले. तुम्हीच आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले. तुम्हीच आहात मा जिजाऊ, तुम्हीच आहात सावित्रीबाई, तुम्हीच आहात सावित्रीबाई. पुन्हा क्रांती ज्योती, पुन्हा क्रांती ज्योती, पुन्हा क्रांती ज्योती, ती पुन्हा क्रांती ज्योती, पुन्हा क्रांती ज्योती. जय ज्योती, जय सावित्री.